बातमी आहे ती बीडमधून. बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाची ही बातमी आहे. देशमुख यांच्या हत्याकांडामध्ये वाल्मिक कराड हाच मुख्य सूत्रधार असल्याचा युक्तिवाद मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील मुख्य सरकारी वकिलांनी केला. सरकारी वकिलांनी बाजू मांडताना वाल्मिक कराड हाच या कटाचा सूत्रधार असल्याचं सांगितलं. सुनावणी दरम्यान देशमुख यांच्यावर झालेल्या अत्याचारांचे तब्बल 23 व्हिडिओ न्यायालयासमोर दाखवण्यात आले. हे दृश्य पाहताच उपस्थित नागरिक, वकील आणि देशमुख यांचे कुटुंबीय भावूक झाले. दरम्यान हे प्रकरण दुर्मिळ आहे असा उल्लेख सरकारी पक्षानं केला. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी होऊ शकते. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींच्या संपत्तीवर जप्ती आणून फासावर लटकवलं पाहिजे अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. सरकारपुढे मराठ्यांच्या खूप मोठ्या आंदोलनाचं संकट असेल असा इशाराही जरांगे यांनी दिलाय. दहशत पसरवणारे, जाती तीर करणारे, पुन्हा मारामाऱ्या करणारे यांचा बिमोड करायला पाहिजे. एकदा आता सापडला ना, आता सोडायचा नाही. मुळा जाळासकट उपटून फेकायची जबाबदारी यांची. संतोष भाईच्या प्रकरणातला आणखीन एक आरोपी सापडत नाहीये. म्हणजे ही काय परिस्थिती आहे? तुम्हाला कसं कंबरडा मोडल? गुन्हेगारी जर तुम्हाला संपवायची असेल तर तुम्ही हातपाय धुवून यांच्या मागं लागून मुळा जाळासकट जाळले पाहिजे. गुन्हेगारी तुम्हाला मोडीत काढायची, गुन्हेगारी होऊ द्यायची नाही. आणि तुम्ही आरोपीलाच पकडत नाही याचा अर्थ गुन्हेगारी सरकारला वाढवायची नाहीये ना, असा सुद्धा प्रश्न निर्माण होतो. साधी गोष्ट हो, त्याच्या संपत्तीवरती जप्ती आणायची, त्याला सुद्धा 1 वर्ष लागतंय. इतके नालायक आणि नीच लोक हे सांभाळायला लागले सरकार.